एकत्र राहणार का? बघूयाचं भविष्य काय? शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाल्यानंतर जो राजकीय धुरळा उठला त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. तर महाविकास आघाडी एकत्र राहणार का यावरही प्रश्नचिन्ह तयार झाले आहेत. कार्यक्रम झाला याचे कवित्व 12 तासानंतर सुरू झाले असून यामध्ये नेमके काय होणार याबाबत केवळ चर्चा सुरू आहेत. त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतल्याने हा संभ्रम अधिकच वाढलाय. याची चर्चा आता शिवसेना शिंदे गट, भाजप व अजित पवार राष्ट्रवादीतही सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सत्कारानंतर ठाकरे शिवसेनेचे नेते आक्रमक झालेत. त्यातच शिंदे व शिवसेनेच्या नेत्यांनी पवार यांची दिल्लीत भेट घेताच संशय कल्लोळ वाढलाय. अगोदरच कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला विधानसभेत दारुण पराभवाला समोर जावे लागले. कोल्हापूर लोकसभा व विधान परिषदेतील 2 आमदार एवढेच काँग्रेसचे संख्याबळ आहे. तर शरद पवार राष्ट्रवादी व ठाकरे शिवसेनेला एकही जागा लोकसभेला व विधानसभेला मिळालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची जी काही भिस्त आहे ती काँग्रेसवरच आहे. शिंदे शिवसेनेला 3 व 1 सहयोगी सदस्य मिळून 4, भाजपचे 2 व 1 सहयोगी सदस्य मिळून 3, जनसुराज्य शक्ती 2 व अजित पवार राष्ट्रवादी 1 असे विधानसभेतील संख्याबळ आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात स्वतःच्याच पक्षाच्या अस्तित्वाच्या शोधात आहे. नेते दिल्लीत ठाण मांडून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना आधार देईल असे राज्य पातळीवरील नेते अपुरे पडतात अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. 2019ची 2.5 वर्षे राष्ट्रवादी व शिवसेना सत्तेत होती. पहिल्यांदाच शिवसेनेत व नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राजकीय समीकरणे बदललीत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भरीव कामगिरी केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विश्वास एवढा वाढला की विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकारच सत्तेवर येणार याची नेत्यांनाच नाही तर कार्यकर्त्यांनाही खात्री झाली आहे. मात्र लोकसभेच्या संख्याबळाने सावध झालेल्या महायुतीच्या नेत्यांनी सावधगिरी बाळगून चित्र बदलले. सरकारनाही कार्यकर्त्यांना पदे मिळू शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर. अशा परिस्थितीत नेत्यांचे काय चालले आहे हे माहिती होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.